आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ किंवा ज्याला म्हणतात गोडी डाळ, फोडणीचं वरण. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून पण शिजवून घेणार आहोत आणि शिजवतानाच त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा शिजवून घेणार आहोत. ते 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत. इथे मी वरण हे शिजवून घेतलेलं आहे. डाळ टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण फोडणी टाकून घेऊया. फोडणीसाठी घेतलेला आहे कढीपत्ता, 4 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई आणि त्याच्यामध्ये लागणार आहे थोडंसं हिंग. गॅसवर मी टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यातच आपण टाकणार आहोत कढीपत्ता, जिरं, राई, हिरवी मिरची, लसूण. छान तडतडू द्यायचे. त्यातच टाकायचं आहे थोडंसं हिंग, 1 छोटा चमचा हळद. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायचे. शेंगा आहेत आणि लवकर शिजणार, जाड सालीचे असतात, त्यांना शिजायला थोडा वेळ लागतो आणि ते शिजवून घ्यावे लागतात. तर ह्या मी आता ह्या वरणामध्ये टाकणार आहे आणि आता ह्या डाळीला आपण 5 ते 7 मिनटं छान शिजवून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये शेंगा ह्या शिजून निघतील. त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे पाणी टाकू शकते, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर. डाळ बनवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. शेंगा पण छान शिजलेल्या आहेत. या पहा, ही डाळ तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. लहान मुलांना जर द्यायची असेल तर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करू नका. वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा अतिशय चांगली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.